यंदाच्या संक्रांतीचे स्वरूप पुढील प्रमाणे असेल. तर नाव आहे, यंदाची संक्रांत नंदा या नावाने ओळखली जाईल. वाहन, संक्रांत घोड्यावर म्हणजे अश्वावर स्वार होऊन येत आहे. उपवाहन, तर संक्रांतीचे उपवाहन सिंह आहे. वस्त्र, संक्रांतीने पिवळे म्हणजे पीत वस्त्र परिधान केलेले आहे. शस्त्र, संक्रांतीच्या हातामध्ये गदा हे शस्त्र आहे. लेपन आणि वास, तर संक्रांतीने कस्तुरीचे लेपन केलेले असून हातामध्ये जाईचे फूल आहे. अवस्था, तर ती बसलेल्या स्थितीमध्ये आहे. ज्योतिष अभ्यासकांच्या मते संक्रांतीचे हे रूप देशाच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीचे संकेत देते. वस्त्र आणि महागाई याबाबत काय सांगितलेलं आहे ते सुद्धा ऐका. संक्रांतीने पिवळे अर्थात पीतरंगाचे वस्त्र परिधान केल्यामुळे सोने, हरभरा डाळ, हळद आणि पितळ यांच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पिवळा रंग गुरुग्रहाशी संबंधित असल्यामुळे धार्मिक कार्यांवर आपला खर्च वाढू शकतो. शस्त्र आणि गती काय सांगते ते ऐका. हातामध्ये संक्रांतीने गदा हे शस्त्र धारण केलेले असल्यामुळे हे शिस्त आणि संघर्षाचे प्रतीक आहे. शत्रू राष्ट्रांवर वचक यामुळे निर्माण होईल. तसेच तिचे वाहन घोडा असल्यामुळे तुम्हा सर्वांना माहिती आहे की घोडा हा त्याच्या वेगासाठी, गतीसाठी प्रसिद्ध आहे. तर यामुळे काय होईल, जगामध्ये राजकीय आणि तांत्रिक घडामोडींना प्रचंड वेग येईल. संक्रांतीची बसलेली स्थिती आपल्याला काय सांगते, तर बघा, संक्रांत बसलेल्या अवस्थेमध्ये असल्याने व्यापारी वर्गासाठी हे वर्ष स्थिरतेचे असेल.